हायड्रोजन ट्रेन नंतर आता भारतीय रेल्वेने हरित ऊर्जेच्या दिशेने आणखी एक मोठं पाऊल टाकलं आहे। आतापर्यंत आपण घरांच्या आणि उद्योगांच्या छतावर सोलार पॅनल पाहिले आहेत, पण आता सूर्याची ऊर्जा थेट रेल्वेच्या प्रवासासाठी वापरण्याचा नवा प्रयोग सुरू झाला आहे। सोलार असिस्टेड कोच या प्रकल्पाच्या माध्यमातून भारतीय रेल्वेने प्रवासी डब्यांमध्ये सौर ऊर्जेचा वापर करण्यास सुरुवात केली आहे। हा प्रकल्प नेमका कसा काम करतो, त्यामागची कल्पना काय आहे आणि भविष्यात भारतीय रेल्वेसाठी तो किती महत्त्वाचा ठरणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट। काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील जिंद सोनीपत या मार्गावर भारतातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेचे लोकार्पण केले। या ऐतिहासिक उपक्रमामुळे हायड्रोजनवर चालणारी रेल्वे सेवा सुरू करणाऱ्या जगातील 5 देशांच्या यादीत भारताने स्थान मिळवले आहे। विशेष म्हणजे या हायड्रोजन ट्रेनने तब्बल 1200 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराची यशस्वी धाव पूर्ण केली आहे। या यशस्वी चाचणीनंतर आता लवकरच ही ट्रेन दिल्लीच्या मार्गावरही धावताना दिसेल। मात्र रेल्वेचा हा प्रवास किंवा हायड्रोजन तंत्रज्ञानापुरता मर्यादित न राहता भारतीय रेल्वेने आता थेट सूर्याच्या ऊर्जेचा म्हणजेच सौर ऊर्जेचा प्रयोग करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। उत्तर मध्य रेल्वेच्या प्रयागराज मंडळाने नुकताच एक विशेष सौर सहाय्यित डब्बा म्हणजे सोलार असिस्टेड कोच विकसित करून तो प्रत्यक्ष सेवेत दाखल केला आहे। या नव्या उपक्रमांतर्गत प्रवासी डब्याच्या छतावर उच्च क्षमतेचे सोलार पॅनल बसवण्यात आले आहेत। हे पॅनल थेट सूर्यप्रकाशापासून हरित वीज तयार करतात। या विजेच्या मदतीने डब्यातील पंखे, लाईट्स आणि प्रवाशांसाठी आवश्यक असणारे मोबाईल आणि चार्जिंग पॉइंट्स चालवले जात आहेत। हा प्रकल्प सध्या प्रायोगिक तत्वांवर सुरू करण्यात आला असला तरी याच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील हजारो गाड्या सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे। प्रयागराज विभागाने तयार केलेल्या या विशेष डब्यांच्या छतावर फोटोव्होल्टाईक म्हणजेच पीव्ही तंत्रज्ञानावर आधारित एकूण 21 सोलार पॅनल बसवण्यात आले आहेत। या पॅनल्सची एकत्रित वीज निर्मिती क्षमता ही 6.93 किलोवॅट म्हणजे सुमारे 7 किलोवॅट पीक एवढी आहे। या उच्च क्षमतेच्या पॅनल्सद्वारे दरवर्षी सुमारे 13,400 युनिट हरित विजेची निर्मिती होणे अपेक्षित आहे। सामान्य प्रवासी डब्यांची कार्यपद्धती आणि या नवीन सोलार कोचची रचना यामध्ये एक फरक आहे। सामान्य प्रवासी आणि डब्यांची कार्यपद्धती आणि या नवीन सोलार कोचची रचना यामध्ये एक फरक आहे। सामान्य डब्यांमध्ये वीज निर्माण करण्यासाठी चाकांवर चालणाऱ्या ॲक्झल चालित अल्टरनेटरचा म्हणजेच ॲक्झल ड्रायव्हन अल्टरनेटरचा वापर केला जातो। याचा अर्थ असा होतो की जेव्हा ट्रेन रुळावरून वेगाने धावते तेव्हाच तिच्या चाकांच्या गतीमुळे वीज तयार होते। या उलट जेव्हा ट्रेन एखाद्या स्टेशनवर किंवा यार्डमध्ये किंवा आउटरला उभी असते तेव्हा पारंपरिक यंत्राद्वारे वीज तयार होऊ शकत नाही। पण सोलार कोचच्या बाबतीत मात्र ट्रेन चालत असो वा स्टेशनवर उभी असो, सूर्यप्रकाश असेपर्यंत छतावरील पॅनल सतत वीज तयार करत राहतात। यामुळे ट्रेन थांबलेली असतानाही बॅटरी चार्ज होत राहतात आणि प्रवाशांना डब्यांमध्ये अखंडित वीज पुरवठा मिळत राहतो। सौर ऊर्जेचा या वापरामुळे भारतातील रेल्वेला केवळ तंत्रज्ञानाच्या पातळीवरच नव्हे तर आर्थिक आणि पर्यावरणीय दृष्ट्यातून प्रचंड मोठा फायदा होणार आहे। रेल्वेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार केवळ एका सोलार कोचमुळे दरवर्षी वीज खर्चात सुमारे 2.80 लाख रुपयांची थेट बचत होणार आहे। एका डब्यामागे 2.25 लाखांहून अधिक रुपयांची बचत होणार असल्याने भविष्यात हजारो गाड्यांमध्ये हे तंत्रज्ञान वापरल्यास रेल्वेचे कोट्यवधी रुपये वाचू शकतात। आर्थिक बचतीसोबतच पर्यावरणाचे रक्षण हा या प्रकल्पाचा सर्वात मुख्य आणि महत्त्वाचा उद्देश आहे। पारंपरिक पद्धतीने वीज निर्माण करताना होणारा कोळसा किंवा डिझेलचा वापर कमी झाल्यामुळे या एका डब्यामुळे दरवर्षी तब्बल 11 टन कार्बन उत्सर्जनात घट होणार आहे। यामुळे हवेचे प्रदूषण कमी होण्यास आणि हरित ऊर्जेला चालना मिळण्यास मोठी मदत होईल। ट्रेनच्या छतावर बसवण्यात आलेल्या सोलार सिस्टीममुळे केवळ वीज बचतच होणार नाही तर रेल्वेच्या अंतर्गत उपकरणांचे आयुष्य वाढण्यासही मदत होणार आहे। पारंपरिक पद्धतीमध्ये ट्रेन थांबल्यावर बॅटरीवर अचानक मोठा ताण पडतो किंवा चार्जिंग प्रणालीवर अतिरिक्त भार येतो। मात्र सोलार पॅनलमुळे बॅटरी बँक सतत आणि नैसर्गिकरित्या चार्ज होत राहिल्याने विद्युत उपकरणांवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होतो। यामुळे मशीनचे वेगळे भाग लवकर खराब होत नाहीत आणि बॅटरी बँकचे आयुष्यही लक्षणीयरित्या वाढते। परिणामी रेल्वेला डब्यांच्या वारंवार कराव्या लागणाऱ्या दुरुस्ती आणि देखभालीच्या म्हणजेच मेंटेनन्सच्या खर्चातही मोठा दिलासा मिळणार आहे।
प्रयागराज विभागातील या प्रायोगिक प्रकल्पाचे यश पाहता रेल्वेने आता याच्या निर्मितीचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. झाशी येथील रेल्वेच्या दोन्ही प्रमुख कार्यशाळांमध्ये दर महिन्याला 2 नवीन सोलार कोच तयार केले जाणार आहेत. हे तयार झालेले डब्बे टप्प्याटप्प्याने विविध प्रवासी गाड्यांमध्ये जोडले जातील. हा प्रयोग पूर्णपणे यशस्वी झाल्यानंतर देशभरातील गाड्यांच्या छतावर सोलार पॅनल बसवले जातील, ज्यामुळे भारतीय रेल्वे पूर्णपणे हरित ऊर्जेच्या दिशेने प्रवास करेल. भारतीय रेल्वेचा सोलार सहाय्यित कोच हा उपक्रम केवळ वीज बचतीपुरता मर्यादित नाही, तर भविष्यातील हरित आणि शाश्वत रेल्वे व्यवस्थेच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचं पाऊल आहे. तुम्हाला या प्रकल्पाबद्दल काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.